राज्यात मान्सूनच्या पावसाची ओढ कायम असून उन्हाचा चटका तापदायक ठरतोय। आज 20 जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण हवामानाचा अंदाज कायम आहे, तर पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय। शुक्रवारी म्हणजेच काल 19 जून रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये उत्तर प्रदेशच्या बांदा येथे देशातील उच्चांकी 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। हंगामी कमी दाबाचा पट्टा पंजाब पासून बिहार पर्यंत कायम आहे। मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे। त्यापासून मध्य महाराष्ट्र ते पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत तसंच पूर्व विदर्भापासून तमिळनाडू पर्यंत हवेचे कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। आग्नेय अरबी समुद्रात केरळ लगत समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे। शुक्रवारी म्हणजेच काल 19 जून रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी 42.3 अंश तापमानाची नोंद झाली। मालेगाव, अकोला आणि वर्धा येथे 41 अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली, तर धुळे, जळगाव, गडचिरोली, गोंदिया येथे 40 अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली। उर्वरित राज्यात कमाल तापमान 40 खाली आलं असलं तरी पावसाअभावी उन्हाचा चटका कायम आहे। महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी 16.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले। आज 20 जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे। यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय। उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची तसंच तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता कायम आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या म्हणजेच मान्सून प्रगतीसाठी पोषक हवामान होत आहे। सोमवारी म्हणजेच 15 जून रोजी मान्सूनने संपूर्ण आंध्र प्रदेशसह तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड राज्याच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे। शुक्रवारी म्हणजेच काल 19 जून रोजी मान्सूनची वाटचाल जैसे थे होती। मंगळवारपर्यंत म्हणजेच 23 जून पर्यंत महाराष्ट्रासह तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहारचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगडच्या काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता कायम असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय।